Hello friends, this is basic mathematics lecture number 20. In lecture number 19, we have already seen the concept of transpose of matrix, right? Transpose of matrix म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे लेक्चर नंबर 19 मध्ये. मला माहित आहे तुम्हाला ते सगळं समजलेलं आहेच, कारण खूप सोपी कन्सेप्ट आहे पहा. ट्रान्सपोज म्हणजे काय, फक्त रोजला कॉलम मध्ये लिहायचं आहे. अगदी सिंपल भाषेत आडव्या लाईन्स उभ्या करायच्यात, राईट. आणि त्याचं काय नोटेशन कसं आहे, ए टू द पॉवर टी किंवा ए टू द पॉवर डॅश. ओके, तर याच्यावरती अजून काही एक्झाम्पल्स घेऊया पहा आपण. सपोज इफ एक्झाम्पल इफ ए इज मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 2 minus 3 2 minus 3, फर्स्ट रो आहे 2 minus 3, second row 1 5. Okay, and that matrix B is 3 minus 1 2 1 0 1. Okay, what is the question? Then verify that AB transpose is equal to B transpose into A transpose. हे आपल्याला शो करायचं किंवा प्रूव्ह करायचं किंवा व्हेरीफाय करायचं. ओके, म्हणजे इन लेक्चर नंबर 19 आपण पाहिलं ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. म्हणजे लेफ्ट हँड साइडला आधी ऍडिशन मग ट्रान्सपोज, राईट हँड साइडला आधी ट्रान्सपोज मग ऍडिशन. तसं आता इथे काय आहे, लेफ्ट हँड साइडला आधी मल्टिप्लिकेशन, ए बी म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी, आधी मल्टिप्लिकेशन मग ट्रान्सपोज लेफ्ट हँड साइड. आणि राईट हँड साइडला आधी ट्रान्सपोज आणि मग रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ओके, तर घेऊया एक्झाम्पल. सोल्युशन सोल्युशन काय, आधी आपल्याला फाइंड करायचं आहे ए बी मल्टिप्लिकेशन. ओके, सो टू फाइंड ए बी ए बी म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ ए आणि बी. कसं फाइंड करतो पहा, ए बी आपण स्टेप 1 मल्टिप्लिकेशन फाइंड करताना 4 स्टेप्स वापरतो आपण, 4 स्टेप. स्टेप 1 ऑर्डर ऑफ ए आणि बी. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ ए? बोला, किती रो किती कॉलम? ए मध्ये किती रो किती कॉलम आहे? ऑर्डर ऑफ ए इज व्हॉट, 2 by 2 आहेत ना, 2 rows 2 column. ऑर्डर ऑफ बी इज किती रो किती कॉलम? 2 rows 3 columns. 2 rows 3 columns. ओके, स्टेप 2 मल्टिप्लिकेशन फाइंड करायचंय. म्हणून स्टेप 2 कसं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायचं आपल्याला. ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायचं. त्यासाठी एक कंडिशन आहे. काय कंडिशन? नंबर ऑफ कॉलम्स, पहिल्या मॅट्रिक्स मधले कॉलम किती येते चेक करा. नंबर ऑफ कॉलम्स इज ए. किती आहेत नंबर ऑफ कॉलम्स इन ए? 2. हा नंबर असतो पहा कॉलम नंबरचा, रो नंबरचा पहिला नंबर असतो रोचा. कंडिशन काय? नंबर ऑफ रोज इन बी. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आहेत, दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत, हे इक्वल आले तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल असेल. नंबर ऑफ कॉलम्स इन ए 2, नंबर ऑफ रोज इन बी 2. पहिला नंबर 2. ओके, सो ए बी इज पॉसिबल. ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ए बी म्हणजे ए आणि बी ला मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. पहा, ए मध्ये किती रो आहेत? 1 2. सॉरी, ए मध्ये कॉलम किती आहेत? 1 2, 2 कॉलम्स. बी मध्ये रो किती आहेत? 1 2, 2 रोज. एतले कॉलम नंबर आणि बीतले रो नंबर इक्वल असायला पाहिजे. नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स आहेत इक्वल, ए बी पॉसिबल झालं. पाहिले आपण. स्टेप 3 डिसाइडिंग द ऑर्डर ऑफ मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स. स्टेप 3 डिसाइडिंग द ऑर्डर ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ए बी ची ऑर्डर ठरवायची. कशी ठरवणार? ऑर्डर ऑफ ए बी कशी ठरवणार पहा. ऑर्डर ऑफ ए बी, ए चा रो नंबर आणि बी चा कॉलम नंबर. ओके, म्हणजे ऑर्डर ऑफ ए बी काय आली? 2 by 3. कारण ए मध्ये किती रो आहेत? 2 रोज आहेत. बी मध्ये किती कॉलम आहेत? 3 कॉलम आहेत. सो ए बी ची ऑर्डर काय? 2 by 3. ओके, स्टेप 4 फाइंडिंग द एलिमेंट्स ऑफ ए बी. ए बी चे एलिमेंट्स फाइंड करायचे. ऑर्डर ठरवली,
ऑर्डर ठरवली त्याच्यावर किती रो किती कॉलम आले ते डॉट मारून घ्यायचं. 2 रोज आहेत म्हणजे 3 कॉलम्स आहेत म्हणजे 1 2 3 3 कॉलम 1 रो 3 कॉलम 2 रोज 2 रोज 3 कॉलम्स. ओके 6 एलिमेंट टोटल. मग आता 1 बाय 1 सगळे एलिमेंट फाइंड करूया आपण. पहा ठीक आहे कसं फाइंड करणार पहा. सो ए बी फाइंड करतोय आपण. ए आणि बी मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी. 2 rows 3 columns. सो हे एलिमेंट फाइंड करायचे आपल्याला. करूया फाइंड. ओके हा फर्स्ट एलिमेंट. याची पोझिशन काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे ए मधून फर्स्ट रो घेणार बी मधून फर्स्ट कॉलम घेणार. आठवतं ना मल्टिप्लिकेशन. त्यानंतर फर्स्ट नंबर इंटू फर्स्ट नंबर 2 इंटू 3 प्लस मध्ये प्लस आहे प्लस सेकंड नंबर इंटू सेकंड नंबर म्हणजे -3 इंटू 1. आठवतंय ना. आता याची पोझिशन काय फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे एतला फर्स्ट रो बीतला सेकंड कॉलम. आहे ना. ओके सो एतला फर्स्ट रो बीतला सेकंड कॉलम म्हणजे हा मल्टिप्लिकेशन राईट. सो काय येईल मग हे फर्स्ट इंटू फर्स्ट पहिला नंबर इंटू फर्स्ट नंबर इंटू फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर इंटू सेकंड नंबर म्हणजे काय 2 इंटू -1 प्लस -3 इंटू 0 राईट. या एलिमेंटची पोझिशन फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे पहिला रो ए मधून थर्ड कॉलम बी मधून म्हणजे हा कॉलम मल्टिप्लिकेशन राईट म्हणजे 2 इंटू 2 काय 2 इंटू 2 प्लस -3 इंटू 1 -3 इंटू 1 ओके. आता हा एलिमेंट फाइंड करायचा. याची पोझिशन काय कुठली आडवी लाईन दुसरी आडवी लाईन म्हणजे सेकंड रो कुठून घ्यायचा ए मॅट्रिक्स मधून. हा उभी लाईन पहिली म्हणजे उभी लाईन पहिली कुठून घ्यायची बी मधून. रो कॉलम उभी आडवी लाईन ऑड वाटते जरा रो कॉलम म्हणतो आपण त्याला. माहिती आहे तुम्हाला बोला माहित आहे. पहा हा रो आणि हा कॉलम राईट म्हणजे काय पहा. सो 1 इंटू 3 फर्स्ट नंबर इंटू फर्स्ट नंबर 1 इंटू 3 1 इंटू 3 प्लस 5 इंटू 1 फर्स्ट रो सेकंड कॉलम यातला फर्स्ट रो यातला सेकंड कॉलम राईट. सो काय आहे 1 इंटू -1 प्लस 5 इंटू 0 फर्स्ट रो थर्ड कॉलम यातला फर्स्ट रो यातला थर्ड कॉलम राईट. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस आठवत आहे ना. सो 1 इंटू 2 प्लस 5 इंटू 1 इज इट राईट. सो AB is we are getting AB now. So matrix AB is equal to what? Take calculation करूया. 2 3s are 6 -3 into 1 -3 6 -3 3 2 into -1 -2 -3 into 0 0 so -2 2 2s are 4 -3 into 1 -3 4 -3 1. You can use calculator here. 1 into 3 3 5 into 1 5 3 plus 5 8 right. Then हे काय येईल पहा 1 into -1 -1 5 into 0 0 so -1 1 into 2 2 5 into 1 5 2 plus 5 7. So we get AB matrix A आणि B चा मल्टिप्लिकेशन मिळालं पहा. फर्स्ट रो 3 -2 1 ओके सेकंड रो 8 -1 7. आता आपल्याला काय फाइंड करायचं AB ट्रान्सपोज. सो AB ट्रान्सपोज म्हणजे काय रोला काय लिहायचं फक्त कॉलम्स मध्ये लिहायचं म्हणजे आडवी लाईन उभी करायची पहा 3 -2 1 फर्स्ट रो विल बी फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम 8 -1 7 ओके. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. आता शिक आपलं लेफ्ट हँड साइडचं काम झालेलं पहा
हे बघ ए बी ट्रान्सपोज. आता आपल्याला फाइंड करायचं ट्रान्सपोज आणि मग मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ओके, तर आता काय येतं बी ट्रान्सपोज. ओके, सो बी ट्रान्सपोज. नाउ बी ट्रान्सपोज, व्हॉट इज बी गिवन, व्हॉट इज बी, बी काय दिलेलं आहे पहा 3 - 1 2 1 0 1 दिलेलं आहे ना. ओके, सो व्हॉट इज बी ट्रान्सपोज, बी ट्रान्सपोज काय बी चे रो ला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो 3 - 1 2 1 0 1. ओके, व्हॉट इज गिवन ए, ए मॅट्रिक्स इज व्हॉट 2 - 3 1 5. Okay, so what is A transpose? A transpose is what 2 - 3. हा रो column with हा रो हा column. Okay, now we have to find B transpose into A transpose. म्हणजे B transpose आणि A transpose या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायचं आपल्याला, ते फाइंड करायचं. ओके, टू फाइंड B transpose into A transpose मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं या दोन्ही मध्ये. मग काय स्टेप 1, काय स्टेप 1 ऑर्डर लिहायची. ऑर्डर ऑफ, हे कशाला करतो आपण स्टेप मल्टिप्लिकेशन फाइंड करायला. ऑर्डर ऑफ बी ट्रान्सपोज, काय बी ट्रान्सपोज ची ऑर्डर किती रो आहेत 1 2 3 3 रोज. किती कॉलम्स आहेत 1 2 2 कॉलम्स. ऑर्डर ऑफ ए ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज ची ऑर्डर किती पहा, ए मध्ये किती रो आहेत 1 2 2 रोज. किती कॉलम्स आहेत 2 2 बाय 2, राइट. सो स्टेप 1 हे कशाला स्टेप करतोय आपण मल्टिप्लिकेशन फाइंड करायला. का मल्टिप्लिकेशन फाइंड करतोय, बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज का फाइंड करतोय, कारण आपल्याला ते एक्झाम्पल मध्ये दिलंय, हे व्हेरीफाय करा याचं सोल्युशन करेक्ट आहे का नाही, म्हणून आपण मग ते फाइंड करतोय आणि मग ठरवणार आपण इक्वल येते की नाही, राइट. सो स्टेप 2, कशाची स्टेप 2 मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं आपल्याला बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज. काय स्टेप 2 मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायचं आपल्याला. काय मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही चेक करायचं. कसं मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं पहा, ए पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम नंबर आहेत तेवढे रोज दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असायला पाहिजे, तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं, राइट ना. सो नंबर ऑफ कॉलम्स इन बी ट्रान्सपोज करण्याआधी आपल्याला बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज फाइंड करायचं आहे. म्हणजे पहिला मॅट्रिक्स बी ट्रान्सपोज झाला. काय नंबर ऑफ कॉलम्स किती बी ट्रान्सपोज मध्ये 2 आहेत ना. नंबर ऑफ रोज इन ए ट्रान्सपोज ए टू द पॉवर टी, किती ए मध्ये रोज 2 आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे ना पॉसिबल. सो दॅट मीन्स बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज इज पॉसिबल मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे ना. इथपर्यंत लक्षात आले. B transpose into A transpose is possible by this condition. कारण B transpose into A transpose, B transpose पहिला आहे, A transpose दुसरा आहे. मग कंडिशन काय, B transpose मधले जेवढे कॉलम आहेत तेवढे रो A transpose मध्ये असायला पाहिजे. 2 2 आले म्हणून पॉसिबल आहे. ओके, नाउ स्टेप नंबर 3. काय स्टेप नंबर 3, डिसाइडिंग द ऑर्डर ऑफ मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स. म्हणजे स्टेप 3 कशाची ऑर्डर ठरवायची आपल्याला. स्टेप 3 कशाचे स्टेप येते मल्टिप्लिकेशन फाइंड करायचे बरं का. स्टेप 3, सो ऑर्डर ऑफ बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज इज कशी ठरवायची. बी ट्रान्सपोज मध्ये किती रोज आहेत, बी ट्रान्सपोज मध्ये किती रो आहेत 3 रो नंबर फ्रॉम बी ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज मध्ये किती कॉलम्स आहेत, किती कॉलम्स आहेत ए ट्रान्सपोज मध्ये 2. ओके, म्हणजे रो नंबर फ्रॉम बी ट्रान्सपोज, कॉलम नंबर फ्रॉम ए ट्रान्सपोज. So order of B transpose into A transpose is 3 by 2. Okay, step 4. Finding the elements in B transpose into A transpose. Okay, किती रो आहेत इथं 3 रो. किती कॉलम आहे 2 कॉलम. म्हणजे हा हे 2 कॉलम झाले, 1 रो झाला. 2 rows 2 कॉलम, 3 rows 2 कॉलम. म्हणजे आपल्याला 6 एलिमेंट फाइंड करायचे, हे 6 नंबर फाइंड करायचे. ओके, so B transpose into A transpose.
पहा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज फाईंड करण्यासाठी आधी आपण इथं बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज लिहून घेऊया. पहा काय बी ट्रान्सपोज लास्ट पेजवरती आपण ऑलरेडी पाहिलंय. का बी ट्रान्सपोज काय आहे बा 3 1 -1 0 2 1 बी चे रोजला कॉलम मध्ये कन्वर्ट केले आणि ए ट्रान्सपोज काय आहे का ए चे रोजला कॉलम मध्ये कन्वर्ट केले. ए ट्रान्सपोज काय आहे का 2 -3 1 5. ओके आता आपल्याला फाइंड करायचं आहे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. टोटल 6 एलिमेंट आहेत. करूया फाइंड. ओके आपण फाइंड करतोय बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. त्यातला हा पहिला एलिमेंट फाइंड करायचा. याची पोझिशन काय कुठली आडवी लाईन कुठली उभी लाईन. हा पहिली आडवी लाईन पहिली उभी लाईन म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणून बी मधला फर्स्ट रो घ्यायचा ए मधला फर्स्ट कॉलम घ्यायचा. ओके सो काय येईल हे बा 3 into 2 plus 1 into -3. हे कसं कॅल्क्युलेशन केलं लक्षात आलं ना. फर्स्ट एलिमेंट इंटू फर्स्ट एलिमेंट प्लस सेकंड एलिमेंट इंटू सेकंड एलिमेंट. आता हा एलिमेंट फाइंड करायचा. याच्यावर कुठला रो कुठला कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे बी ट्रान्सपोज मधला पहिला रो आणि ए ट्रान्सपोज मधला कुठला सेकंड कॉलम म्हणजे हा कॉलम पहा. ओके मग काय लिहे so that is equal to 3 into 1 plus 1 into 5. ओके नाव याची पोझिशन सेकंड रो सेकंड कॉलम. मग आता सेकंड रो कुठून घ्यायचा बी ट्रान्सपोज मधून कारण पहिला मॅट्रिक्स बी ट्रान्सपोज आहे ना इथं. ओके सेकंड रो हा पहा फर्स्ट कॉलम कुठून हा. ओके सो काय लिहे -1 into 2 plus 0 into -3. ओके सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे सेकंड रो बी ट्रान्सपोज मधून सेकंड कॉलम कुठून ए ट्रान्सपोज मधून. इथे 2 आहे ऍक्च्युली. ओके काय मग सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे बी डॅश मधला सेकंड रो ए डॅश मधला सेकंड कॉलम. ठीक आहे सो दॅट इज इक्वल टू व्हॉट कसं लिहिणार मग -1 into -1 into 1 -1 into 1 plus 0 into 5. ओके आता याची पोझिशन कुठला रो कुठला कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे थर्ड रो कुठून घ्यायचा आपल्याला कुठून घ्यायचा ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज मधून कारण तो आधी पाहिलाय ना. ओके हा थर्ड रो पहा आणि फर्स्ट कॉलम हा फर्स्ट कॉलम. ठीक आहे म्हणजे काय होईल पहा आहे 2 into 2 plus 1 into -3. Got it? Now third row second column म्हणजे third row कुठून घ्यायचा B डॅश मधून सेकंड कॉलम कुठून घ्यायचा A डॅश मधून कारण आपण फाइंड काय करतोय B डॅश into A डॅश फाइंड करतोय ना. B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज फाइंड करतोय. ओके डॅश किंवा ट्रान्सपोज म्हणजे काय होणार पहा हे 2 into 1 plus 1 into 5. So B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज काय आलं याचं कॅल्क्युलेशन करूया आपण. 6 minus 3 3 plus 5 8 -1 into 2 -2 हे 0 -2. ओके -1 into 1 -1 0 -1 -1 into 1 -1 0 into 5 0 0 -1 plus 0 -1 2 2s are 4 1 -3 -3 so 4 -3 1 2 into 1 2 1 into 5 5 2 plus 5 7. याला म्हणूया इक्वेशन 2. हे काय आलं बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता आपण जाऊया इक्वेशन 1 कडे. हे इक्वेशन 1 आलं ए बी ट्रान्सपोज. काय ए बी ट्रान्सपोज पहा पहिला रो काय आहे 3 8. ओके याच्यात जाऊया आता 3 8 आहे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज आहे ना. ओके सेकंड रो काय -2 -1. ओके आता ए बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज जाऊया -2 -1. ओके आता ए बी ट्रान्सपोज थर्ड रो काय 1 7. आता इकडे जाऊया बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज म्हणजे थर्ड रो 1 -7. आले करेक्ट. बाय इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 आपण काय म्हणू शकतो पहा ए बी ट्रान्सपोज by equation
बाय इक्वेशन 1 and 2 काय म्हणू शकतो आपण ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू व्हॉट बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज. ओके, and this is generally possible for all. This is identity actually. A B transpose is equal to B transpose into A transpose, and A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. This is possible always. Okay, these are identity for matrices in terms for transpose of matrices. ठीक आहे, परत एकदा रिपीट करूया हा प्रॉब्लेम. पहा काय होतं, रिपीट याच्यामध्ये काय होतं, आधी ए बी फाइंड करायचं होतं आणि मग ट्रान्सपोज घ्यायचं होतं लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला आधी ट्रान्सपोज आणि मग मल्टिप्लिकेशन होतं. ओके, आधी मल्टिप्लिकेशन मग ट्रान्सपोज लेफ्ट हँड साइड, आणि राईट हँड साइड आधी ट्रान्सपोज आणि मग मल्टिप्लिकेशन रिव्हर्स वे बी ट्रान्सपोज इंटू. म्हणून मग आपण काय फाइंड केलं, आधी ए बी फाइंड केले. ए बी मल्टिप्लिकेशन फाइंड करताना 4 स्टेप्स आहेत. पहा स्टेप बाय स्टेप आपण काय जाऊया, ए ची ऑर्डर घेतली, बी ची ऑर्डर घेतली, 2/2, बी ची ऑर्डर 2/3. मग आपण ए बी पॉसिबल आहे का चेक केलं. कसं पॉसिबल चेक केलं, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढे रोज दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असायला पाहिजे. 2 to i इक्वल म्हणून पॉसिबल झालं. ए बी पॉसिबल झालं तर ए बी ची ऑर्डर डिसाइड करायची. कशी डिसाइड करायची, ए चा रो नंबर, बी चा कॉलम नंबर 2/3, आणि त्यानुसार डॉट टाकून घेतले. 2 rows 3 columns 6 एलिमेंट टोटल. ठीक आहे, मग प्रत्येक एलिमेंट फाइंड केला. पहा कसा फाइंड केला, फर्स्ट टू फर्स्ट कॉलम म्हणजे ए मधला पहिला रो, बी मधला पहिला कॉलम, फर्स्ट इंटू फर्स्ट प्लस सेकंड इंटू सेकंड. फर्स्ट टू सेकंड कॉलम, ए मधला पहिला रो, बी मधला सेकंड कॉलम, फर्स्ट इंटू फर्स्ट प्लस सेकंड इंटू सेकंड. या पद्धतीने ए बी फाइंड केला आणि ए बी ट्रान्सपोज फाइंड केला. ट्रान्सपोज म्हणजे काय, फक्त आडव्या लाईन्सला उभे केले, रोज ट्रान्सफर इंटू कॉलम. आडव्या लाईन्स आहेत या, ओके, याला फक्त उभ्या लाईन्स केला तर रोज ट्रान्सफर इंटू कॉलम. हे झालं ए बी ट्रान्सपोज. मग आपल्याला फाइंड करायचं होतं बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. म्हणून मग हा बी लिहिला, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे आडव्या लाईन्स उभ्या केल्या, रोज ट्रान्सफर इंटू कॉलम. ए दिलेलं आहे त्याचं ए ट्रान्सपोज म्हणजे रोज इंटू कॉलम्स. मग आता बी डॅश इंटू ए डॅश, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज फाइंड करायचं मल्टिप्लिकेशन. बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज याच्यामधलं मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं. मग स्टेप 1, बी ट्रान्सपोजची ऑर्डर किती आहे, 3 rows 2 column. ए ट्रान्सपोजची ऑर्डर 2/2. मग सेकंड कंडिशन सॅटिस्फाई करून पाहिली. पहिला मॅट्रिक्स बी ट्रान्सपोज आहे, दुसरा मॅट्रिक्स ए ट्रान्सपोज आहे, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे का नाही पॉसिबल चेक करायचं. मग कसं चेक करतो आपण, पहिल्या याच्यामध्ये किती कॉलम आहे तेवढे रो दुसऱ्या याच्यामध्ये असायला पाहिजे. मग पहिल्या याच्यामध्ये किती कॉलम आहे, बी ट्रान्सपोज मध्ये 2 आहे, दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत, 2 आहेत, म्हणजे इक्वल आहे. म्हणून बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज पॉसिबल आहे. मग पॉसिबल असल्यानंतर आपण ऑर्डर फाइंड केली. स्टेप 3 काय फाइंड केली, ऑर्डर. जर पॉसिबल आहे तर मग ऑर्डर काय, पहा स्टेप 3 काय, ऑर्डर बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज कशी ठरवतो. बी ट्रान्सपोजचा रो नंबर किती रो आहेत बी ट्रान्सपोज मध्ये 3. ए ट्रान्सपोजचा कॉलम नंबर किती कॉलम बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज मध्ये 2 म्हणून 3/2. हे असं येईल. मग एलिमेंट फाइंड केले. कसे फाइंड केले, बी याच्यातला, पहा याच्यातला फर्स्ट रो, यातला फर्स्ट कॉलम हा एलिमेंट, यातला फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, हा सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे काय येईल, पहा हा सेकंड रो हा फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, फर्स्ट इंटू फर्स्ट प्लस सेकंड इंटू सेकंड. ओके, मग बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज फाइंड केला. मग इक्वेशन 1 आणि 2 पाहिलं, राईट हँड साइड इक्वल येते म्हणून लेफ्ट हँड साइड इक्वल आली, म्हणून ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. लक्षात आलंय, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 आयडेंटिटीज फिक्स होतात. पहा काय मिळालं, 2 इम्पॉर्टंट आयडेंटिटीज, इम्पॉर्टंट आयडेंटिटीज मिळाल्या. पहा आयडेंटिटीज मीन्स इक्वेशन्स ऑलवेज सॅटिस्फाईड फॉर एनी i. ओके, काय पहा फर्स्ट आयडेंटिटी मिळाली आपल्याला, ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू व्हॉट, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. आणि सेकंड आयडेंटिटी व्हॉट, ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू व्हॉट, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. थर्ड आयडेंटिटी व्हॉट, ए ट्रान्सपोज आणि त्याचा परत ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला परत तोच मॅट्रिक्स मिळणार आहे. पहा करून पहा, याच्यावर एक्झाम्पल घेऊन पहा. एक मॅट्रिक्स घ्या, त्याचा ट्रान्सपोज घ्या, परत त्याचा ट्रान्सपोज घ्या, आपल्याला रिव्हर्सली तोच मिळणार आहे ए. ओके, दीज आर सम आयडेंटिटीज. ठीक आहे, आले लक्षात. ट्रान्सपोज म्हणजे काय, ट्रान्सपोज म्हणजे काय लक्षात आलंय का, बोला. ओके, व्हेरी गुड. आता आपण पाहूया सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय हे पाहूया. एखाद्या मॅट्रिक्सला सिंग्युलर मॅट्रिक्स केव्हा म्हणायचं,
ओके, लेट अस सी सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. ओके, so what is meant by singular matrix? एखादा मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही ते कसं ठरवायचं पहा. इफ ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स, इफ ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय आता सांगा. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये पाहिलंय आपण. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, जर 2 rows 2 columns 3 rows 3 columns असतील तर त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. ज्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात अशा मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. इफ ए इज स्क्वेअर मॅट्रिक्स देन इफ डिटर्मिनंट ऑफ ए, हे कशाचं नोटेशन आहे पहा, डिटर्मिनंटचं आहे, इज 0 म्हणजे काय, जस्ट अ मिनिट. इफ ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स, ओके, if A is any square matrix and determinant of A is equal to 0. determinant म्हणजे हे कशाचं नोटेशन आहे, डिटर्मिनंटचं आहे पहा. determinant of A is 0, then matrix A is singular. then matrix A is सिंग्युलर. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नाही कसं चेक करणार, त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट फाइंड करा आणि त्या डिटर्मिनंट जर 0 आलं तर सिंग्युलर, डिटर्मिनंट नाही 0 आला तर काय, नॉन सिंग्युलर. मग मला सांगा असा क्वेश्चन येणार आहे की मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा. सगळ्यात पहिली कंडिशन, डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट हा केव्हा असतो, जर नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतील, म्हणजे 2 rows 2 columns 3 rows 3 columns 4 rows 4 columns असतील तर. मग कोणत्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घेणं पॉसिबल आहे, जर तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, म्हणजे असा मॅट्रिक्स असेल ज्याच्यामध्ये 2 rows 2 columns आहेत 3 rows 3 columns आहेत 4 rows 4 columns आहेत, तरच त्याचा डिटर्मिनंट घेणं पॉसिबल आहे. आणि त्याचा डिटर्मिनंट जर 0 आला तरच त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. मॅट्रिक्सला जर त्याचा डिटर्मिनंट 0 नाही आला तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. ओके, समजा एक्झाम्पल घेऊया आपण एक. एक्झाम्पल, suppose if matrix A is like this, 2 6 1 3 स्क्वेअर मॅट्रिक्स आहे पहा, 2 rows 2 columns. मग याचा डिटर्मिनंट कसा फाइंड करणार पहा. डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा, स्क्वेअर ब्रॅकेट काढून 2 वर्टिकल लाईन्स टाकायचे. ओके, याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची आपल्याला माहिती आहे, 2 into 3 आणि याचं मल्टिप्लिकेशन, राईट, -6 into 1. ओके, किती आलं मग हे, 6 - 6 is equal to 0. अरे वा, डिटर्मिनंट 0 आलाय, आलाय 0 पहा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली याचा अर्थ काय, hence matrix A is singular. ओके, दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नाही कसं चेक केलं आपण, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड केला. डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा, जर 2 rows 2 columns 3 rows 3 columns 4 rows 4 columns, म्हणजे जर तो दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच पॉसिबल आहे डिटर्मिनंट फाइंड करणं. जर दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल, नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स इक्वल नसेल तर वी कांट फाइंड डिटर्मिनंट. असं डिटर्मिनंट फाइंड करता येणार नाही, कारण डिटर्मिनंटला कंडिशन असते. काय कंडिशन आहे, कंडिशन काय आहे, डिटर्मिनंट मध्ये नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात, पाहिलंय आपण चॅप्टर मध्ये, बरोबर आहे ना. तर आणि तर डिटर्मिनंट घेता येईल. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट केव्हा घेता येईल, जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, म्हणजे नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतील, 2 rows 2 columns 3 rows 3 columns 4 rows 4 columns तरच. ओके, ठीक आहे, या पद्धतीने चेक करूया. मग पहा, मग एक तुम्हाला होमवर्क साठी प्रॉब्लेम देतोय पहा, होमवर्क साठी प्रॉब्लेम देतोय. चेक मॅट्रिक्स इज सिंग्युलर और मॅट्रिक्स इज सिंग्युलर और नॉट. दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नाही चेक करा. काय पहा, मॅट्रिक्स बी, सपोज दिस मॅट्रिक्स 2 3 5 फर्स्ट रो, 1 4 2
316. हा एक मॅट्रिक्स दिलाय, हा सिंग्युलर आहे की नाही चेक करा. कसं चेक करणार मग? पहा, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करा, डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करा. तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंटचं एक्सपान्शन कसं करायचं, चॅप्टर 1 मध्ये पण. त्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू 0 आली तर मॅट्रिक्स बी सिंग्युलर होईल, जर 0 नाही आली तर काय होईल? नॉन सिंग्युलर होईल. ठीक आहे, चेक करा. आपण पुढच्या लेक्चरला भेटूया, त्यावेळेस आपण पाहूया सिंग्युलर आहे की नाही. ओके, थँक्यू.